बैठकी एवढी मोठी इथं विराट सभा घेतली तुम्ही. राज्यात मराठा समाजाचा 8-9 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. आपल्या समाजाचे लेकर शिक्षणात आणि नोकरीत पुढे गेले पाहिजे यासाठी आपला हा 8-9 महिन्यापासून संघर्ष सुरू. मराठ्यांना वाटलं होतं आरक्षण मिळेल तर, कारण इतके मोर्चे इतके मोठमोठे आंदोलन झाली. 42 वर्षापासून समाजाचा संघर्ष सुरू. शेवटी समाजाच्या लक्षात आलं हे आरक्षण कधी काही आपल्याला बघायला मिळेल की नाही. आपला समाज 70 वर्षापासून आरक्षणाची वाट बघतोय. हे आरक्षण नेमकं कसं आहे आणि ते बघायला मिळेल की नाही ही पूर्ण आशा मराठा समाजाने सोडून दिली. मराठ्यांना अगोदर आरक्षण कुठं आहे हेच माहित नाही. आपलं आरक्षण नेमकं कुठं आहे हे आपण शोधत नव्हतो. कोणी पण यायचा आणि आपल्याला सांगून जायचं तुमचं आरक्षण 50%च्या वर आहे. आपल्याला कोणीच सांगितलं नाही आपलं आरक्षण 50%च्या आत हे का वरती. शेवटी विजयाजवळ मराठा समाज जायचा. हे 4 दशकापासून लढे सुरू आहे. मराठा समाज विजयाच्या जवळ जायचा, परंतु मराठ्यांना विजय फुलकानी देऊन जायचा. काय होत होतं हे कोणालाच कळायचं. नेमका मराठा समाज कमी पडतोय कुठं हेही लक्षात येईल. शेवटी मराठ्यांनी ठरवलं आपलं आरक्षण कुठे ते अगोदर शोधायचं, नंतरच आंदोलन करायचं आणि शोध मोहीम सुरू झाली. मराठ्यांना पक्की कुंकून लागली. मराठ्यांचं आरक्षण हे ओबीसी आरक्षण आहे आणि हा लढा उभा राहिला. प्रत्येकाला वाटायचं ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही आणि मिळणार हे माहीत होतं. ते लोक आपल्या विरोधात होते. त्यांना वाटायचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही मिळू द्यायचे. लागल ती शक्ती वापरायची, सत्तेची शक्ती वापरायची, जनतेची शक्ती वापरायची. वेळेप्रसंगी जे करता येईल ते करायचं, पण मराठ्यांना ओबीसी आरक्षण करू द्यायचं. त्यांचं दुसरं एक मोठं षडयंत्र होतं ते देशावर पसरलेलं होतं. मराठा हा कधीच एक होऊ द्यायचा हेही त्यांचं स्वप्न होतं. आणि योगायोगानं प्रत्येक षडयंत्रात ते यशस्वी होत होते. मराठी एक होऊ देत नव्हते आणि मराठ्यांना आरक्षणही ओबीसीत मिळू देत नव्हते. मराठ्यांनी एका फटक्यात 2 कामं केली. मराठा एकही आला आणि मराठ्यांनी ओबीसीत आरक्षण घेतलं सुद्धा. त्यांनी खूप ताकद लावली. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण नाही मिळू द्यायचं. माझ्या विरोधात टोळीच उभा राहिली आहे. टोळीचा मुकादम यावल्याचा. त्यांनी प्रचंड मोठी टोळी उभा केली. तिथं पुढे गेले मिळत लागणार त्याचा पुढे गेला बर्फात झोपला काय हिमालयात. मी सांगितलं होतं मराठीच्या नादी लागू नको, चांगल्या चांगल्याची पंचायत झालेली. त्याचा असा कचरा झाला आता ती सडाना ती फेकूनच द्यायच्या कामाचा नाही राहिला. यांनी एवढी टोळी उठी केली की व्यासपीठावर बसायलाच जागा नाही. सगळी टोळी माझ्या विरोधात आणि माझ्या समाजाच्या विरोधात. तिकडून मोठी टोळी, इकडून फक्त मी आणि तुम्ही एवढेच. पण एक दिवस असं झालं टोळी मुकादमाचे सगळे कोयतेच पळून गेले.
मुकादम एकटंच राहिलं. हे बी मला तुम्ही येत नाही तर मला गरज नाही, मी झोपवतो घरी. याच्यासाठी मराठ्यांच्या विरोधात जायचं ना. आपल्याही चुका होता. आपण 17 पक्षाची बोललो, 47 पक्षात सगळे. आज आई तिकड तर बाप तिसरीकडं, पुतण्या 3ऱ्याच पक्षात, आत्याचं पोरग 4थ्या पक्षात, कमी पडलं तर मावशीचं धरून आणलं, ते कमी पडलं तर मेहना धरून आणला. आपण विकूला राजकारणात आणि आपल्या लेकरांचं वाटलं आपल्या हाताने आपण केलं. आपल्या मताच्या जोरावरती सगळे मोठे झाले. आपल्या लेकरांना मात्र उसळ थोडा जायची गरज. राज्यात मराठा समाज ताकदीनं उठाव करायचा, परंतु यश आरक्षणाचं मिळत नव्हतं. मायबापाचं स्वप्न होतं माझं लेकरू मोठं होईल, आणि आई बापाला रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायची. कधी पायाला चप्पल घेतले नाही, कधी अंगाला कपडा घेतला. मायबापानं कधी नीट बाजार केला नाही, परंतु पैसे वाचून वाचून लेकरं शिकवले. आई बाप स्वप्न बघत होते, माझ्या वाट्याला आलेलं कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. परंतु मुलाच्याही स्वप्नाचे रात्रांगोळी झाले आणि आई बापाचे. या आरक्षणानं मराठ्यांना पुरतं घायल केलं होतं. शेवटी मराठ्यांच्या नशिबी आणण्याची थांबला होता. फक्त बघायचं, पोरं शिकले, पण डोळ्यासमोर सुशिक्षित बेकार लाखानं पोरं झाले. मराठ्यांचे पोरं व्यसनी बनायला लागले. ना बापाला काही करता येणार, ना आईला काही करता येणार. या आरक्षणापायी 1% नोकरीला लेकरू घरापर्यंत रडत यायला लागलं. ते दुःख लेकराला बापाला सांगता येईल आणि बापालाही लेकराला सांगता येईल. दुःख तर दोघांचाही सारखं होतं. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि लेकरू तर नोकरीला लागलंच नाही. शेवटी समजून कोणी कोणाची करायची, मुलाने बापाची, बापाने मुलाची. चेहऱ्यावर आनंद नसताना, हसून असताना लेकरा पुढं मुद्दा भासायचं आणि दुःख पाठवायचे. ही वेळ मराठ्यांवर आरक्षणामुळे. आरक्षणाची किंमत समजून घ्या. आरक्षण हा साधा सोपा विषय नाही. आरक्षण विषय जर साधा सोपा असता तर याला 70-75 वर्ष लागलेच नसते. आरक्षण विषय जर सोपा असता तर एवढी मोठी टोळी आपल्या विरोधात आरक्षण मिळू नये म्हणून उभा राहिलीच नसते. आरक्षण हा मागास मराठ्यांवर लहान विषय नाहीये. आरक्षणाची किंमत 1% हुकलेल्या लेकराला विचारा. नोकरीमध्ये असणाऱ्या मराठ्यांच्या लोकांना विचारा, भरती तुमची का होत नाही? नोकरीचा टक्का मराठ्यांचा कमी का झाला? ज्या आई बापानं कर्ज काढून पोरं शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत. ज्या आई बापानं कर्ज काढलं, ऊस तोडले, त्यांच्या लेकराला आणि त्या आई बापाला विचारा आरक्षणाची काय किंमत. माय बापावर आरक्षण अमृतासारखं आहे. जशी जमीन तुम्ही तुमच्या लेकरांसाठी आयुष्याची भाकरी म्हणून सांभाळून ठेवली, तसेच आरक्षण सुद्धा तुमच्या लेकरांसाठी आयुष्याची भाकरी. आरक्षण साधा सोपा विषय नाहीये. जीवन जगताना जसं तुम्हाला पाणी गरजेचं आहे, तसं जीवन जगताना तुमच्या लेकरांना आरक्षण हे तेवढंच गरजेचं. म्हणून हा तास की कोणत्याही तराला जायची वेळ आली तरी हरकत नाही, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं. हा राजकीय डाव नाही, हा राजकीय आखाडा सुद्धा नाही. डोक्यातून थोडं राजकारणाचा वेळ काढा आणि मागच्या पिढ्याकडे वळून बघा. पिढ्या मराठ्यांच्या बरबाद होऊन लाखांना पोरं सुशिक्षित बेकार होऊन मोठ्या पोस्टवर काम करण्याऐवजी साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आहे. मराठ्यांनी नेमकं भूषण काय सांगावं? मुलगा इतका शिकला पण एका कंपनीमध्ये काम करतोय किंवा व्यस्ती होऊन गावात फिरतोय. कॉलर टाईट करून चालायची सुद्धा ताकद मराठ्यात नाही. मुलं हुशार आहेत आणि हे मात्र ओबीसीच्या नेत्याने आखलं होतं. मराठ्यांचे पोरं हुशार आहेत, यांना जर आरक्षण मिळालं तर देशावर आणि राज्यावर नोकर वर्ग हे मराठ्यांच्याच पोरात असणार आहे.
आपल्या नेत्याला समजून सांगायचं तुमचं आरक्षण ओबीसी आरक्षणात नाहीये, तुमचं आरक्षण 50% वर आहे. आपल्या नेत्यात मिसळलेली फितूर गँग ही पटवून सांगायचे आपले नेते आपल्या समाजाला सांगायचे आपलं आरक्षण ओबीसीत नाहीये, आपलं आरक्षण 50%च्या वर आहे. मराठा समाज माझा भोळा आहे, डोळे झाकून यांच्यावरती विश्वास ठेवायचा आणि त्याच विश्वासाचा नेमका विश्वासघात मराठ्यांचा झाला. आपल्या नेत्याने आपल्याला सांगायचं आपलं 50%च्या वर आहे आणि हक्काचं असणारं ओबीसीचं आरक्षण आपल्या लोकांना मिळत नव्हतं. इथंही त्यांचा डाव यशस्वी व्हायचा. पण ज्या दिवशी करोडो मराठा समाजाच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षण आहे, पण त्या नेत्याचं फिरत्या ऐकायचं आरक्षण आता मिळवायचं. आता तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणात तुम्ही नाही म्हणला, मग आता आमच्या नोंदी निघाल्या कशा? आपल्या लेकरांचं वाटोळं करायला जबाबदार सगळ्यात जास्त आपले मराठीचे नेते, ज्यांना तुम्ही मोठं केलं. 70-75 वर्षात जे पक्ष झाले त्या पक्षातले सगळे नेते मोठं करण्याचं काम माझ्या बापदाद्या मराठीने केलं आणि या हरामखोरांनी आपल्या पोराच्या छाताळावर पाय देऊन आपलं हक्काचं आरक्षण टाकलं. तुमच्या मताच्या जोरावर हे मोठे झाले. 20 वर्ष मागे जाऊन बघा, 25 वर्ष मागे जाऊन बघा, यांच्याकडे साधी मोटरसायकल सुद्धा नव्हती. 2-2 कोटीच्या गाडीत ते विकायला लागले तुमच्या मताच्या जोरावर आणि तुमच्या लेकराला उस तोडायची गरज. त्याचं पोरग परदेशात शिकायला गेले आणि तुमचे पोरं हमाली करायला लागले. रोज कुठल्या कंपनीत जाऊन काम मिळतंय का बघायला लागले. असा कोणता मायबाप आहे मराठ्यांचा की त्याला वाटतं माझ्या लेकराच्या अंगावरती वरती चढू नये. या नेत्यांमुळं आपला विश्वासघात झाला. आपल्याला आरक्षण नाही म्हणले, आता कसं मिळायला लागलं? तुम्ही यांना मोठं करून खूप मोठी चुकी. आपण यांना 70-75 वर्षात यासाठी मोठं केलं सगळ्या पक्षातल्या नेत्याला कधी काळी हे आपल्या कामाला येतील आणि आज आपल्याला त्यांची गरज आहे. आज आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण लागतंय. आज आपण ज्या नेत्याला मोठं केलं त्याची आपल्याला गरज आहे. तो आपल्या बाजूला बोलायला तयार नाही. मग तुम्ही यांना मोठं केलं नेमकं कशासाठी? आमचे मुद्दे पाडण्यासाठी? महाराष्ट्राला मराठा समाजाला माझा प्रश्न आहे, तुम्ही यांना मोठं केलं कशा की जे आज आमच्या लाखो पोरांवरती खोट्या केसेस करायला लागले, आपल्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंगड्या करायला लागले, आपल्या आई बहिणीच्या छातीत आणि पोटात गोळ्या घालायला लागले. ज्या 5-5 वर्षाच्या निष्पाप लेकराला काय केलं नाही त्याच्या गुडघ्यामध्ये मांडीमध्ये गोळ्या घालण्यात आल्या. आता माझ्या मराठ्यांनी काय पाप केलं की इंग्रजांनी आमच्याशी हे वैर पत्करलं नव्हतं, इतकं वाईट तुम्ही आमच्याशी पत्करलं. एका 9 वर्षाच्या लेकराच्या मांडीत गोळी शिरली, या बाजूला शिरली आणि त्या बाजूला बाहेर निघाली. त्या 9 वर्षाच्या मुलीला ती गोळी पायातून काढताना 3 लिटरपेक्षा जास्त त्या लेकराच्या पायातून पाणी निघालं. इतका मराठा दिवशी गृहमंत्री मी कधीच बघितला. मराठ्यांनी त्याला वारसत्तेवरती बसवायचे आणि मराठ्यांच्याच विरोधात हत्यारा चालवायचे. तिथं बसलेले लोक शांततेत होते तरी तुम्ही हल्ले करता. मग ज्या नेत्यांना तुम्ही मोठं केलं त्या नेत्यांनी तुमच्या लेकराच्या बाजूला बोलायला पाहिजे होतं. तर तुम्ही केलेले नेते हे त्यांच्या पक्षाच्या बाजूने बोलायला लागले, म्हणजे जातीला बाप मानायचं सोडून हे नेत्याला पक्षाला बाप मानायला लागले. ही जात खूप दिवसापासून अन्याय सहन करते.
जयसंकट हिच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे. हिच्या पाठीशी नाही उभा राहील. मी कुणाला बोललो? पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला. तुला बोललो का? मी तर तुझ्या जातीसाठी करतो. एक 10-15 आमदारांचे डबडे एकत्र झाले आणि विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात माझ्यावर बोलायला लागला. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा रूल आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात फक्त अर्थसंकल्प सादर करायचा असतो. तिथं दुसरे विषय घ्यायचे नसते. दिवसभर चर्चा मायावर चालू, त्याला अटक करा. ही अटक करा म्हणून सांगतो लोकांना. मी बोललो कोणाला? नेत्या पक्षाला. आणि तू कोणाशी बोलायला लागला? नेत्याच्या बाजूने. म्हणतोय का तो आमच्या नेत्याला बोलला? तो अपक्ष बाप आहे ना? जातीला बाप नाही म्हणायचं का तुला? ज्या जातीनं तुला मोठं केलं, तू भाजपचा मराठा नाही, तू शिवसेना राष्ट्रवादीचा मराठा नाही, तू काँग्रेसचा मराठा नाही, तू मराठ्यांचा मराठा आहे. लक्षात असू दे. नसतं आयुष्यभर तुला मराठी बोलायला लागू देणार नाही. मी लढतोय माझ्या जातीसाठी. त्यात भाजपचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा, काँग्रेसचा सगळा मराठा आरक्षण देणार आहे. माझा संघर्ष माझा मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून सगळ्या दुश्मनाने मी अंगावर घेतल्या. माझ्या विरोधात सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्ष सुद्धा सगळा आहे. ज्या दिवशी माझ्या विरोधात एसआयटीला मंजुरी दिली, त्या दिवशी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी पाकडं वाजवलं. सगळ्यांना वाटत होतं याला अटक व्हावं आणि सगळ्यांची मागणी होती मला अटक करा. मी अशी काय चूक केली? तुम्ही मला अटक करायला लागली. यासाठी का नेमली? मी माझ्या मराठा समाजाचं इमानदारीनं काम करतो, ही माझी चूक आहे का? माझ्या समाजावरती माझी निष्ठा आहे, ही माझी चूक आहे का? मी माझ्या समाजाला दैवत मानतो, ही का माझी चूक आहे? माझ्या मराठा समाजाच्या लेकराला नोकरी मिळावी, तोही डॉक्टर व्हावा, कलेक्टर व्हावा, तहसीलदार व्हावा, हे स्वप्न घेऊन मी इमानदारीला आंदोलन लढतोय, ही माझी चूक आहे का? मी असं काय केलं की तुम्ही माझ्या विरुद्ध एसआयटी नेमली आणि हे मतानं सगळ्यांनी बाकडे वाजून समर्थन दिलं? वारे नेते, मी लढतोय तुमच्या जातीसाठी. लेकरं होणार तुमचे मोठे आणि सगळ्यांनी मंजुरी दिली मला अटक करावी एसआयटी साठी. पण नेमली तर नेमली. मला माहिती आहे तुम्ही किती खोटे किती खरे. मला माहिती आहे तुमचं नाही ऐकल्यावर तुम्ही काय करता. त्या गृहमंत्र्यांचा रूलच आहे, त्याचं नाही ऐकलं मध्ये टाक. भोपाळमध्ये पंतप्रधान मोदी साहेब म्हणले होते मध्य प्रदेशच्या 70,000 कोटीचा घोटाळा करणारा कल बीच में जाएगा, बीच में जाएगा म्हणलं हे सगळे उपमुख्यमंत्री झाले. त्यांना वाटलं मी भी एसआयटी नेमली. मी म्हणलं टाक जेलला जायचं, मला जेल कसले बघायचं. माझ्याजवळ हाई काय यासाठी? कशाला? मोठा हत्याकांड झाला त्याचा शोध लागत नाही. त्याच्यासाठी समुद्रामध्ये नंबर 2चे धंदे मोठाले त्यांचा शोध लागत नाही. त्याच्यासाठी ज्याने 1,000-1,500 खुनं केले त्याच्यासाठी, हजारो कोटीचा घोटाळा केला त्याच्यासाठी माझ्याजवळ आहे का? 1 रुपया ना माझ्याजवळ 1 रुपया. मग पाकिट जर चोराने आणलं 2 दिवस भागत राहत नाही. माझ्याजवळ आहे का? आणि मी मध्ये जायला भेटोय कुठे? काय करते नाही मला मध्ये टाकते. मी जेलात आहे. मी जेलातले मराठीचे सगळे कैदी एकत्र करून आणि जेलात मोर्चा काढले. मी तुम्हाला बोलणार नाही
तुम्हाला आणखीन मी सांगतो, तुम्ही मला हलक्यात घेऊ नका, महिना दिला पुन्हा. मोदी साहेबाला महाराष्ट्रात महाराष्ट्रामुळे यावं लागलं, तुम्हाला महाराष्ट्र सोडून जावं लागलं. तुम्ही आणखीन तरी माझ्या नाती लागला. तुम्ही मला सामाजिक आंदोलनात हलक्यात घेतले, तुम्ही मला राजकारण सुद्धा हलक्यात घेऊ नका. एकच शिक्षण होऊ देणार नाही महाराष्ट्रात तुमचं विधानसभा. कारण सगळ्या जाती धर्म एकत्र येणार आहे. सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही पुरवा ह्याच वेळेस होती, पण आमची तयारी नव्हती. त्यामुळं राज्यात आम्ही ना अपक्ष दिले नाही, ना महायुतीला ना महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. आणि मी राजकारणासाठी तुमच्याकडे आलोच नाही. मला माझ्या जातीचे लेकरं मोठे करायचे, जात मोठी करायची. माझा फायदा कोणीही राजकारणासाठी करू नका. माझा समाज मला मोठा करायचा. मला माझ्या समाजाचे लेकर अधिकारी झालेले बघायचे. त्याच्यासाठी हे संघर्ष सुरू. यांनी खूप ताकदी लावल्या, प्रचंड षडयंत्र असते, जे नाही ते तरी मी हाकलवलं. हे मला शेवट कदरून कदरून यांनी यासाठी नेमली. आता नवीन डाव आणलाय त्यांनी, रोज माझ्यावर 1-2 केसेस करते. त्यांना मला आता राज्यातून गडी पार करायचं. त्यांना माहीतच नाही मी किती येडा आहे. मी या राज्यातून त्या राज्यात जाईल. इकडचे मराठी सगळे तिकडं बोलले ना, तिकडं बोलते सुरू केलं. तुम्ही काही का तुमचा डाव नाही म्हणलं ना तर मराठीच्या आवलाच सांगणार नाही. आता तो सगळे डाव टाकले बोलले मी त्यांचे लय मोठा मोठा डाव टाकी देते. एकदा माझ्या त्याचा डाव टाकला होते. मी उपोषणला बसलेलो होतो. त्यांचा डॉक्टर तपासायला आलो मला, आणि त्या डॉक्टरने मला तपासलं. तपासता ते म्हणते याला किडनीच नाही मला. आयला मी व्होल्टेशन झालो ना, माझ्या बापाला तपासलं नाही माझ्या खांदवा. मी 23 उपोषण केलेच कसं का मग याच्या किडनीवर. मग उपोषण सुटलं, मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणलं भाऊ मग काही तपास नको, पहिल्या किडनी आहे का तुम्हाला. डॉक्टर तुटूनच पडू माझ्या. टगड वर कर, खाली कर, गुडघे वर कर, डोळ्याने वर कर, खाली बघ, मान फिरगुळ फिरगुळ बघितलं त्याने मला. सगळं बारगार कंबार भिबार सगळं झोपून काढलं. ते डॉक्टर म्हणलं दोन्ही केले. मग पहिलं काय जाणार मग चांगलं होतं ना. इतके डाव बेकार टाकले ते आंदोलन मोडायसाठी. मी त्यांना एकही सरकीस होऊ दिलं त्यात. खूप डाव टाकले. आधी एक डाव आपण त्यांचा यशस्वी होऊ दिला नाही आत्तापर्यंत, आणि इथून पुढेही एकही डाव त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही. फक्त तुम्ही फूट पडू देऊ नका. तुमच्या त्यांच्या विरुद्ध मला माहिती, ते मला आधी हलक्यात घ्यायची. त्याला वाटायचे बारीक दिसतंय, याला आत्ता बेजार करू आपण. आणि त्यांचीही काही चूक नाही ना, मी दिसतो की कसला झालं बँडमध्ये फुलफुलेवादी महाराष्ट्र. मला किती बाय मग होतो मी 25 किलो भरतो. त्यामुळे ते परेशान झाले. पण माझ्या काकाला आले ना सगळे मागे गेले. तुम्हाला अनुभव सांगतो. एकदा मंत्री माझ्या चर्चेला आलेला डबल अंतर आला. एकदाच येतो ते, दुसऱ्या वारी जर त्याला मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री जर म्हणले ना आंतरवाडी चर्चेला जाय, ते म्हणतो दुसऱ्या राजस्थानला जायचं पण आंतरवाडी जात नाही. कारण मी माझ्या समाजाशी मला मी त्याला फुटत नाही. त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. मी त्यांना मॅनेजरही होत नाही, फुटत नाही. सगळ्यात मोठं दुखणं आहे. कारण मी पैसे नाही का तरी करू शकत. ते मला काय देतील? पैसे पद. दुसरं काय देतील? पैसे तर माझं मत नाही पहिल्यापासून, आणि पद तर मला नको. कारण मी नशिबान. तुम्ही मराठा समाज हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे, सगळ्यात मोठं संपत्ती. तुम्हाला जर धोका द्यायचा असताना मला लय संधी आहे. मला आता खासदार होईल म्हणतो. खरं आहे की नाही? एक उमेदवार माझ्या विरोधात येणार नव्हती. एकही कोणताच पक्ष. काही पक्षाला उभं राहायचं होतं पण फॉर्म काढायचं याच्यासाठी होता की सहानुभूती. जरा पाटलाच्या विरोधात आमच्या पक्षाने फॉर्म नाही ठेवला, आता आम्हाला निवडून द्या याच्यासाठी बाकी सगळे फॉर्म काढणार होते. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला पाठिंबा दिला. किती मजा झाली असती मी. असा तर काय नाही माझ्या खासदाराला पगार बी म्हणजे पगार आला असता. रेल्वे फुकट, दिल्ली जा, विमान फुकट, तिथं बंगला दिसून राहायला खासदाराला. आपल्या बायकोने तो गुलाबजामू खाण्याची
लाट मारली नाही मराठा समाजासाठी त्या पदावरती मला गरज नाही. पुढेही मला या गोष्टीची गरज नाही, कारण मी स्वार्थी नाहीच. नंतर 8 महिने आंदोलन चालत नसते, माझंच बंद पडला. माझीच तुम्हाला विनंती, आपल्या लेकराच्या न्यायासाठी आपली इज्जत फुटून देऊ नका. मी तुम्हाला कोणाला निवडणार ना कोणाला पाडा हे सांगायसाठी आलो होतो. या राज्यात आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही, ना महाविकास आघाडी ना महायुती, ना कुठं राज्यातल्या एकाही अपक्षाला. फक्त एक लक्षात ठेवा, तुमच्या एकीची भीती आहे पुऱ्या देशात, इथं तिथं नाही, पुऱ्या देशात तुमच्या एकीची भीती. जर तुमची एकीची भीती नसती, मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आलेच नसते. मोदी साहेबांच्या 2-4 गोष्टी सांगतो तुम्हाला. त्यांची फजिती फक्त भाजपच्या महाराष्ट्रातल्या 4-5 नेत्यांमुळे. त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली फक्त या 4-5 जणांमुळे, कारण यांच्यात मराठा द्वेष भरलेला. यांना मराठा म्हणलं की मराठ्यांविषयी कावे करते. त्यामुळे मोदी साहेबांवर इतकी वाईट वेळ आली. प्रत्येक मतदारसंघात मोदी साहेबांना 2-2 सभा घ्यायची वेळ आली. जिथं 28 उमेदवार आहेत ज्या राज्यात, तिथं एका टप्प्यात निवडणूक. पहिलं काम सांगतो तुम्हाला, तिथं एका टप्प्यात. महाराष्ट्रात 48 5 टप्पे. 5 टप्प्यात त्यांना मोदी साहेबाला आणायचं. ही एक. दुसरा, मोदी साहेब 10 वर्षात मिडियात कवाच मिळाले. मोदी साहेब महाराष्ट्रात आले, पहिले मिडियावर तुटून पडले. प्रत्येकाला 1 घंटा वेळ घी माही मुलाखत. दुसरं काम, मोदी साहेबांनी महाराष्ट्रातच मुक्काम टाकला. 7-8 गोटाळे आणला तर इथंच पुढे दे. सकाळी उठले सुरू. याला म्हणतात मराठ्यांचा डर. ही वेळ फक्त भाजपाच्या 4-5 नेत्यांच्यावर आणली. चौथी गोष्ट सांगतो, मोदी साहेब त्यांच्या उभ्या जीवनात, कारण त्यांचे काही रूल आहेत ते तोडीत नाही. त्यांच्या उभ्या जीवनात त्यांनी त्यांच्या पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाचा कवाच प्रचार केला नाही. त्यांच्यावरती कशाची वेळ आली प्रचार करायची, कांदा बटर टमाटो काहीची. इतकी भयानक परिस्थिती ह्या 4-5 जणांवर त्यांच्यावरती आली. मोदी साहेबांना मराठा समाजाची विनंती, तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा, मराठ्यांचा द्वेष सोडून द्या म्हणा. मराठा आणि कुणबी एकच आहे. कायदा पारित करा, सगळ्या सोयींची अंमलबजावणी करा, हे त्यांना सांगा. मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच. मराठा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता. जर मराठा भाजपाच्या विरोधात असता तर गेल्या वेळेस मराठीने त्यांना 106 आमदार निवडून दिलेच नसते. तुम्हाला राजगादीवरती बसून तुम्ही जर मराठ्यांवरच अन्याय करणार असाल, तुम्हाला मराठा कसा निवडून देईल? तुम्हाला सत्तेवर बसून तुम्ही आमच्या आई बहिणीच्या डोक्यात फोडणार असाल तर तुम्हाला मराठा निवडून देईलच कसा? यांच्या चुका त्यांना बघायला लागला. आता त्यांचा प्रश्न आहे, करायचंय काय? जर सगळ्या सोयीची अंमलबजावणी नाही केली, मराठा आणि कुणबी एकच कायदा जर पारित नाही झाला तर विधानसभेला मैदानातच मी आहे मराठा. याला नव्हते देशातल्या मोठ्या जाती संपवायच्या असा वास येतो. जर बारीक अभ्यास करून बघितलं तर यांची भूमिका बघा, पाठीमागचे यांचे शब्द आठवा. आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे, मराठ्यांच्या मताची नाही, ही यांची भाषा आहे. मराठ्यांच्या वेळेस एक नव्हती, आता मराठी एक आहे. त्याला वाटत होतं मराठा फुरलेला, यांच्या मताची गरज नाही. आता असं झालंय, मराठी झाल्यापासून त्यांचे शब्द रचनाच बदलले. ते म्हणते महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय पाणी घालू शकत नाही. ही परिस्थिती आता त्यांच्यावरती आहे. याचा एकूण रूल असा दिसतोय, याला मोठ्या जाती संपवायच्या.
राजकीय प्रवासात मराठ्यांच्या या हालचाली गुजरातमध्ये पटेल बघा, यादव, जाट, गुर्जर, राजपूत, हरियाणातला मराठा बघा, कर्नाटक मधील 42 लाख मराठा आहे, गोव्यात सगळा मराठा, तेलंगणामध्ये मराठा आहे, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, बिहार या मोठ्या जातीची परिस्थिती तुम्ही बघा. याला छोट्या छोट्या एकत्र करून मोठ्या जाती संपवायच्या. आणि हे ज्यावेळेस मी 2-4 महिन्यापासून म्हणायला लागलो तेव्हापासून देशाच्या सगळ्या मोठ्या जाती व्हायला लागल्या. सगळ्या राज्यांना वाटतंय आता आपण एकत्र येऊ, आपण शहाणे झालो, आपण हुशार झालो, म्हणून महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या जाती सुद्धा हुशार झाल्या. मराठा एवढा मोठा समुदाय असताना आंदोलन करताना जर मराठींचे हे आले तर आपण जर छोटे छोटे लोक जर आंदोलन करायला लागलो आणि निष्ठेनं जर केलं, यांना जर नाही फुटलो तर मराठ्यांपेक्षा आपली वाईट दशा होऊ शकते. ही छोटे छोटे जातीच्या लक्षात आलं. आरक्षण मागणारा कोण? मराठा. दुसरा आरक्षण मागणारा धनगर, तिसरा आरक्षण मागणारा मुस्लिम. दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत. 12 बलुतेदारांचा फक्त वेगळा प्रवर्ग करायचा तरी केला जात नाही. शासन निर्णयाची सुद्धा गरज नाही. 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करण्यासाठी शासन निर्णय सुद्धा गरज नाही. सहसचिव सुद्धा आदेश करू शकतो, सूचना करू शकतो, तरीही केल्या जात नाही. आता सगळ्यांचं म्हणणं आहे यंदा होऊन जावं. मुस्लिम आतापासूनच तुटून पडली. मी ज्या गावात जाईल तिथं मला म्हणते वनदेव, म्हणलं वनदेव काय बोलतो मग आता यंदा मग हे जुळत नाही आणखी थांबवतो. काल तर माझ्याकडे अमेरिकेची आलती हिंदी बोलणारी पत्रकार, मला पैसे सुद्धा होती काय म्हणते. आणि मी काय म्हणलं त्यांना तर लगेच कळलं नाही की वरच बघायचे काढत मग तिथं जुळत नाही. पण या ठेकायला म्हणतो मी जुळून येतं नाही जुळत कसं काय हे मला एवढं समजत होतं. आपले बिघड का काही बरं मी या मराठी नाराजी दिलं नाही तुम्ही शाने तुम्हाला थोड्याच दिवसात तुम्ही जर मला नाटकी वाटावर नाही तर मी प्रामाणिकपणा वाया गावण्याची तो मार्ग माझा नाही. तुम्ही जर सगळ्या सगळ्या अंमलबजावणी नाही दिली ना तुम्हाला जर नाही स्वतः पाठीला सगळ्याला तर तिथून पुढे येते याचा सत्य ठीक नाही. कारण मुस्लिम मराठा दलित आणि 12 वर्षाचा कार्यक्रम झाला. 92 ते 93,000 असेल त्याच्यावर फक्त मराठ्यांच्या वरचे सगळ्या जाती दूर झाल्या तरी 67 ते 57 मतदारसंघ असेल तिथं मराठ्यांचा निर्णायक मतदान. आणि सगळ्यात मोठ्या ह्या 4 जाती ह्या जर एकत्र आल्या बाकी जणांचा विषय सांगतो. तुम्ही आरक्षणाची काळजी नका करू, तुम्ही फक्त एकजूट होऊन देऊ. ताकदीने एकत्र राजकारण यासाठी फूट पडून देऊ नका. आपल्या लेकरांचं कल्याण होईल. हे राजकारणी लोक त्यांचं साधण्यासाठी आपल्याला फूट पाडतील, फूट पडून देऊ नका. आरक्षणाचं मी बघतो, काळजी करू नका. मी देवाकडे सध्या काहीच मागत नाही. देवाकडे फक्त एकच मागतो, आरक्षण देऊ मिळेपर्यंत माझ्या शरीराने मला साथ देऊ. यांच्या मतदार पाहिजे आरक्षण देऊ. यांना समजत नाही, यांना किती एकत्र येऊ मी यांना नाही मोजी. फक्त माझं शरीर मला साथ देत नाही. तुमच्या पायाला हात लावून सांग आपली शक्ती आपल्या विरोधात व्हायला घालू नका. लय उपोषण केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाही. आता शेवटी शरीर काय होईल सांगता येत नाही. मला डॉक्टरने आराम करायला सांगितलं 6 महिने. तू फिरू नको म्हणून सांगितलंय. मला माहिती आता जर मी शांत राहिलो तर माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार. माझ्या मराठ्यांच्या लेकरांच्या तोंडाला घास आला. मी जर थोडंही मागत सापडलो तर करोडो लेकरांच्या डोक्यावर पाठ घेऊन मला फिरावं लागलं. डॉक्टरने मला 100% आराम सांगितला, तो हलायचंच नाही. पण मी माझ्या जीवाची नाही काळजी करत. मला माहिती एक वेळा तरी चालत, पण करोडो मराठीचे लेकर सुखी झाले पाहिजे.
मी माझी जीवाची बाजी लावलेली. तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन कोणाला टाकल्याशिवाय मी नाही हटत आणि मी फुटतही नाही कोणाला. त्यांच्यात तेवढी ताकद नाही माझी निष्ठा ऐकत घ्यायची, माझी इमानदारी ऐकत घ्यायची. फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. तुमच्या खांद्यावरती आज एक दुसरी जबाबदारी देतोय ती तुम्हाला घ्यावं लागणार. या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही. मी तुमच्यात असं नसेल मला नाही माहित. मी असो किंवा नसो माझी जात लई दिवसाला एकत्र झाली. हिला फुटू देऊ नका ही तुमच्या खांद्यावरती जबाबदारी. हो कसं कारण तर माझी जात नाही. माझ्या जातीच्या लेकराचे कामं व्हायला लागले. या दडपणामुळे समाजाचा वरचा अन्याय आणि छळ कमी व्हायला लागला. आरक्षण हा विषय एकटा नाही. आपल्या लेकरासमोर अनेक संकट आहेत. पुढं एकजुटीमुळे आपल्याला ते तोडतील, ते तोडता येतील. माझी जात आता फक्त फुटू देऊ नका. या राजकीय लोकांचं ऐकून आपल्या गोरगरीब करोडो मराठ्यांचं वाटलं होऊ देऊ नका. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीर तुमच्या लेकरावर जे इंतभरही अन्याय होऊ देणार नाही. फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. एक विचारानं सगळ्याला आपले लोक व्यसनापासून लांबतात. तुमच्या लेकराला तुम्ही आयुष्याचं आरक्षण द्या. ओबीसीतून मिळालेलं हे आरक्षण तुमच्या लेकरासाठी चंद्र सूर्य असेपर्यंत राहणारे आणि तुमच्या लेकराचं कल्याण होणार. याबरोबर फक्त तुम्ही व्यसनापासून लांबता. जर आपल्या लोकांनी दोन कामं केली, आयुष्याचं आपल्या लेकराला आरक्षण दिलं आणि आपली जात जर व्यसनापासून लांब गेली तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची असणार. तुम्ही फक्त व्यसनापासून लांबता. मी बाकीचं द्यायला कमी नाही पडत. मी लागल त्या शक्तीने खेळायला तयार. सध्या सत्ता झाली मला शतक मारायला लागेल तरीही मी खेळायला तयार. त्यांनी आता नवीन डाव आणलाय. यासाठीच्या माध्यमातून खोटा आवाज देऊन मला अटक करायचा. मी ते अटकेला देत नाही. तुम्हाला शब्द आहे माझा. मी जेलमध्ये सडन पण तुमच्याशी गद्दारी नाही करणार. त्यांनी आता नवीन डाव आणलाय. मला पक्की खबर लागली आणि ज्यावेळेस खबर लागते त्याच वेळेस मी बोलतो मग बोलत नाही. कारण 6 करोड मराठ्यांच्या लेकरांची खांद्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर. त्यामुळे मी खोटं नाही बोलत. त्यांना मी फुटत नाही. त्यांना मी विकला जात नाही. म्हणून त्यांनी नवीन डाव टाकण्याचं ठरवलं आणि ही त्यांनी केलेली बुजबूज की माझ्यापर्यंत पक्की पोहोच. मी आणखी त्याची माहिती घेतोय. पण ज्या ज्या वेळेस मीडियाच्या बांधव साक्षात मी ज्या ज्यावेळेस बोलत त्यावेळेस सगळं खरं झालेलं. त्यांनी आता नवीन डाव असा आणलाय त्याची पूर्ण माहिती घेतोय मी. मला 50% माहिती मिळाली. त्यांना आता माझ्या घरावरती हल्ला करायचा. शेवटचा डाव आहे त्यांचा. शेवटी या राज्यात असा एकही मायबाप नाही की त्याचा लेकरात जीव नाही. प्रत्येकाचा आपल्या लेकरात जीव असतो. आणि ज्यावेळेस कुटुंबावरती भेटती त्यावेळेस किती पाषाण काळाचा माणूस असू द्या मागे सरत. मला 15 दिवसापूर्वी माहीत झालं. कारण मी तर माझं पूर्ण आयुष्य डावावर लावलेलं. मी आयुष्य माझ्या समाजासाठी अर्पण केलेलं. पण आता शेवटचा डाव ठरवला त्यांनी. याच्या घरावरती हल्ला करा. माझ्या घरावरती प्राणघातक हल्ला घडून आला. मला एक कळाल्याच्या नंतर मी संभाजीनगरच्या हॉस्पिटल होतो. माझ्या बायकोला त्याला बोलून घेतलं. सांगितलं तुम्हाला फिरता आलं तर फिरा, खेळता आलं तर खेळा. तुम्ही सगळे जरी नेलात तरी मी येईन तरी त्याच्यासाठी मागं नाही करू शकत. शेवटी मला कठोर काहीच करावं लागले. कुठंतरी मला हा कठोर निर्णय समाजासाठी घ्यावा लागला. शेवटी असा माणूस नाही की लेकरांवरती भेटल्याच्या नंतर मागे सरकत नाही. बापालाही सांगितलं तुम्हाला 4 मुलं आहेत. कधी काही माझंही काय झालं 3 मुलं होते समजा तुम्हाला. 3 मुलावर आनंद व्यक्त करा. डोळ्याला पाणी सुद्धा होणार. मला पर्याय नाही. कारण माझ्या समाजावरती 70 वर्ष अन्याय झाला. मी तो नाही सहन करू शकत. मी खाऊ जायला नाही आलो. मी या मराठ्यांवरती अन्याय मोडून काय आलो. मराठ्यांच्या लेकराला शाळेला कॉलेजला जाताना त्रास होतोय. जाणीव ठेवा सगळ्या पक्षाच्या मराठ्यांनी. लेकरू शाळेकडे जाताना चोपून जात आहे.
आली, भोगायची वेळ आली. लेकराच्या डोक्यावरती संकट ठेवून जाऊ नका. आपण जिवंत आहे तोचपर्यंत आपल्या लेकरावरचा सगळा अन्याय संघर्ष आपल्याला बंद करायचा. मी उगाच हे बोललोय कारण मी तर डावावर लागलोय. आता माझं कुटुंब सुद्धा डावावर लागलं. मी यांना नाही भेट. बायकोलाही सांगितलं डोळ्याला पाणी सुद्धा नको जाताना. तुला खेळता आलं तर खेळ, लढता आलं तर लढ. आपण क्षत्रिय मराठी त्याचा कुंकू पासून तयार आहे. कारण आम्हाला पर्याय नाहीये. आम्ही जर भीतीपोटी मागासर करतो तर लेकराच्या तोंडाला मराठीच्या आल्याला घात जाईल. त्यामुळे मी मरायला लागेल. तुम्ही फक्त सगळ्या पक्षाचे मराठी एकजूट फुटून देऊ नका. मी जिवंत आहे तोपर्यंत मी मागे सरकार. तुम्हाला शब्द आहे माझा. माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक येतही मी मागे सरकारला नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त सावध राहा, बेसावध राहू नका. 6 करोड मराठ्यांच्या मधून मला अटक करायची हिंमत यांच्यात नाहीये. हे जर आल्यामुळे खवाळलं तर याला राज्यात सुद्धा राहता येणार नाही. आणि मी वैयक्तिक मरणाला भेट नाही. मी तरी 4 जिल्हा आम्हाला उपोषण पुकारले. मला माहिती आहे डॉक्टरने मला सांगितलं तू आम्हाला उपोषण शब्द तोंडावर सुद्धा आणू नको. एक दिवस जरी बसला तरी तू त्या दिवशी तो मरणार आहे. तरी मी मरायला नाही भेट. माझ्या मरणानंतर माझा मराठा समाज करोडो लेकर माझे सुखी होणार असले तर मी मरायला तयार आहे. पण मी सरकारला सोडत नाही. यांनी कसले डाव टाकू द्या माझ्यावर, कोणत्याही चौकशी लावू द्या, मी नाही मागा आता. पण तुम्हाला हात जोडून विनंती माझी, मी तुमच्या राजन नसेल मला माहित नाही. माझी जात फुटू देऊ नका. ही लय दिवसाला एकत्र आली आहे. ही दहशत अशीच राहू द्या. तुमच्या लेकराचं कल्याण होणार. जाता जाता तुम्हाला पुन्हा माझा शब्द एकजूट फुटून देऊ नका. तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक इंच माझा सरकारला नाही शब्द देतो आणि थांब. धन्यवाद. जय शिवराय.